हा तोच आता तुम्ही म्हणशात तिकडे काय बघताय इकडे आंब्याचं झाड आहे ना, आज आलो होतो आंबे काढायला. पप्पा झाडाच्या वरती चढलेले होते, आमचे बंधू खालून म्हणते हा तोच आंबा त्या तिकडल्या फांतीला इकडल्या. आणि सूरज भाऊ म्हणते हे बाई हा आंबा पाडायचा, याला खालूनच पाडू आपण. डोकं खाजीत आमचा भाऊ म्हणतो कसा पाडायचा. मग शेवटी घेतल्या भाऊ खालूनच काय लागले खालून आंब्याला हाणायला. आमच्या विधुमावला काय खालून आंबा पाडा. तो म्हणतो थांबा आता वर जाऊन याचा कार्यक्रमच करतो. त्याला म्हटलं बाळा तू नको वरती जाऊ, तू वरती गेला तुला ना जिशपी आणायला खाली उतरायला. मग जावा सूरज भाऊ वरती चढले, झाडाच्या फांद्या हलवल्या, पडला भाऊ पाड. म्हटलं थांब आता हा पाडे ना मीच घेणार, भावाचा वाटाच करावा. आता तोच पाडे ज्या पाडाला पाडण्यासाठी आमचे भाऊ खालून दगड मारत होते. तो म्हटला बरं झालं माका नाही दिलं, नाही आता मी त्यात जीवच घेणार होतो. आता आमचे सूरज भाऊ पप्पा दोघं जण पाड पाडायला ना आम्ही खाली 3-4 जण पाड खायला. तेवढ्यात रोहन भाऊ आले, म्हणते अरे देवा हाय का नाही रे पाड काही. आता म्हटलो खाली तर बरेच जण झाले पाड खायला, जाऊ आता आंब्या झाडाव. मग काय आंब्या झाडाव मी काही लईवर नाही जात, बेचुंगल्यात जाऊन बसतोय तिथंच म्हणतोय द्या रे पाड. आता मी आंब्या झाडाव बसले, आमच्या बंधूला म्हणतोय खालून वर पाड फेका. तेवढ्या तिकडे आमच्या सोमभाऊ म्हणते काय राव आंब्या झाडाव चाललाय तू खालून पाड घेतोय का, आंब्याच्या अशा पांद्या चाडायच्या वरती. त्याला म्हटलं तू चढ भाऊ मला नाही चाडताय. 4-5 वेळा